धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे कुळी कन्या पुत्र होती जे सात्विका तयाच हरिक वाट देवा गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण चिंतन विठोबाचे तुका मने मज खडू त्याची सेवा तुका मने मज खडू त्याची सेवा दैव पार नाही विठोबार कुमाया विठोबार कुमाया विठोबार कुमाई विठोबार कुमाई विठोबार कुमाई संत कृपा झाली संत कृपा झाली सात्विक दयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीतील सर्वना खंड चिंतन विठोबाचे तुका मने मज घडू त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा थोडा आवाज बरोबर विको नको मला ट्रबल दे असं लांबून दे थोडासा पंडुरंग करू प्रथम नमन पंडुरंग करू प्रथम नमन पंडुरंग करू दूर
डुकला लागायला बसल्याच भागातले लोक येतात पाहुणे येणारे सगळे संगमनेरचे त्याच्यामुळे हे लेट असते सगळं विठाला विठाला हे काय सोपं काम आहे का दुसऱ्याच्या गावात यायचं तिथं जाऊन हे सगळं करायचं अवघड झालंय आता गावातले म्हणते इथं जिरवाय आला का काय हा थोडा आवाज वाढव रे मला लय गोड आहे आता ऐका त्याला लय गोड आहे उत्तर महिला म्हणलं जरा पुढे या तुम्ही नाही तर मी तिकडे येऊ का तुम्ही काय शिंदेगडच आहेत का काय माया लाडक्या बहिणी म्हणते तर माग बसते आता काय अवघड विठाला विठाला टाळ जोरात वाजवा फुटले तर फुटू द्या मळेगावचे आपल्याला काय करायचं आणि मळेगावचे टाळे एवढे खास आहे ते काकड्याला वाजतात रोज विठाला विठाला यांना झाले 1,500 आल्यामुळे हे स्तब्ध झाल्यात अशा शांत झाल्यात आता भावाला तकलीफ देत नसती ना आता लय कठीण झाले काय झाले माहिती का एक गोष्ट असावी एक नसावी असं नाही सगळ्याला परत बघा अन्न वस्त्र निवारा तशा 3 मूलभूत गरजा आहेत तशा ऋतू सुद्धा किती आहेत ऋतू किती 3 कोणते हिवाळा पावसाळा आणि ह्या काळात ज्याला सुख नाही त्याचं जीवनच नाही ठाला विठाला काय माणसं उलटे मेंदूचे शेजारी इकरी निघलं की लगेच घेतात शेजारी इकरी निघलं की लगेच घेतो आता तू किती घेतलं तर तुला जीवाला सुख आहे का घरात जीआर नाही घरात फिल्टर नाही पाणी स्वच्छ नाही हे इमारत कशी ह्या इमारतीला स्वच्छ अन्न नाही या इमारतीला बरंच काही घाण घाण येतंय रोज रोज सकाळी मिस्त्री लावायपासून जी सुरू होत आहे तर ही इमारत टिकल कशावर त्याला पुरावा आहे संतांची इमारती भक्कम आहेत आणि ह्या इमारती सुद्धा भक्कम आहेत गवंडी चांगला लागतो शेतकरी म्हणजे बांधकाम करणारा चांगला लागतो मटेरियल देणारा चांगला लागतो घेणाराही चांगला लागतो आणि दोन्हीच जर नसल तर जमतच नाही त्याला अजून एक घरातल्या सुनाई खास लागतात नाही तर काही काही घरं नुसते असे पाहतात झाला बाबा त्यांचा बंगला आणि काही तर बंगल्याकडेच बघून जळत येत होता काय अरे त्याला कष्ट लागतं त्याला उत्तर नाही खा लय खास आहे असं नका पिटी शांत थोडं वाढव रे अजून आम्हाला रिटर्न येत नाही रे तर घोटाळाच होते तरी आमचे तुला काही तकलीफ देत नाही हे खास आहेत आता कोण बसले तू बसला का काय तू तर नुसताच बसलेलं दिसतंय ती बसलेलं कुठे गेलं दुसरं ते वैतागून तिकडे बसलं का काय जाऊन लय कोण आहे असू द्या आता कधी कधी काय होतं मला सगळ्यात महत्वाचं इंद्रिकन असतं तर ही घाम फुटला असतं यांना बाबा नाहीत मन बरं आहे आणि काय कधी कधी ऍडजस्टमेंट ही सगळ्यात मोठी श्रीमंती आहे सगळ्यात मोठी श्रीमंती असेल तर तेवढी कधी कधी तुम्ही पाहता काकडा तुम्हाला आयुष्यभर आहे पण तुम्ही काकड्याला आयुष्यभर आहे का काकडा तुमच्या नंतर राहणारच आहे काही लोक असे काकड्याला अरे ते वाघ असल्यावर जाऊ नको वाघ आहे म्हणलं काकडा महत्वाचा आहे का वाघ आता आमच्याकडे वाघानं बाई खाल्ली काय खाल्ली त्या गावात काकडा कमी झाला जे लई काकड्याला यायची ते बोलले नाही सकाळी जाऊ म्हणले सकाळी कधी कधी नियम आहे पण त्या नियमाला लई मोठी किंमत आहे तसा नियम कोणता जीवनाचाही नियम आहे महत्वाचा विशिष्ट वयात सगळं केलं पाहिजे विठ्ठल विठ्ठल त्याला पुरावा आहे का जन्म मिळाला चांगल्या घरी मिळावा अशी इच्छा आहे ती काही आता कुणाच्या हातात नाही त्याला लय गोड आहे पती मिळावा पण कुणाच्या घरी जाणं आपल्या हातात नाही जरी गेलं तर कसं निघल भरवासा लय गोड आहे एकेच घरातली माणसं एकेच घरातल्या मुली एकाच घरातल्या मुली आहेत एकाच घरातले मुलं आहेत एकाच कुंभारानं बनवलेले मडके आहेत एक दहीहंडीला जातं एक म्हाताऱ्याला लगविलं जातं मडकं तेच आहे कुंभारानंच बनवलंय एक बंगल्याचा मालक होतं आणि एक बंगले इकीत आमचा तर नियम असे मग पहिल्या वास्तुशांतीला कीर्तन झालं आमचा नियमच असे आमच्या गुरुची परंपराच खास आहे लग्नाच्या वाढदिवसाला ठुलं ठीक आहे वास्तुशांतीला ठुलं वर्षात दुसरा बंगला वाढदिवसाला ठुलं 100 वर्षी ब्याव नाही
त्याला सुंदर उदाहरण आहे. काही काही माणसंच गोड आहे. तसं एक वास्तुशांती केली, मला वाटलं स्टॉप झाले, दुसरी वास्तुशांती केली. याला उत्तर कळलं, कष्ट त्यांचं आहे, त्याच्यात काही कुणाचा स्वार्थ. बरं तुम्ही पहा बरं, आज कुठल्याही बाबतीमध्ये ते घर कुटुंब कसं राहतं, एकदम प्रसन्न, काही टेन्शनच नाही. त्या घरातले तिन्ही मुलं एकदम गोड काय. आणि त्याला एक गोड गोड उदाहरण आहे. भाऊ खरं सांग का सगळ्यांना, पाहुण्यांना विनंती करतो आहे का, बंगल्यापेक्षा जमीन घेतल्यापेक्षा संपत्तीपेक्षा भाऊला ऐकायला यायला लागलं ही सगळी श्रीमंती. भाऊ माझ्यासोबत आल्यावर माझ्याकडे ढसाढसा रडायचे, म्हणायचे महाराज मला ऐकायला येत नाही हो, सगळं तिला देवानं पण काही नाही. आणि आज काय झालं माहितीये का, ऐकायला इतकं खास यायला लागलंय, सगळं काही जरी झालं तर त्या बदलेत ही सगळी श्रीमंती. एकीकडे सगळी प्रॉपर्टी आणि एकीकडे ह्या वयात ऐकायला येतं, हे सुद्धा पुण्याचंच काम आहे. विठ्ठल ते भाऊच्या जीवनाचं सोनं झालं. येण्यानं काय झालं, आवाज आला ते नाही का, आई तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं का, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं का, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं का, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं का. लागली याचा उलग उठलं पाऊल ग, लागली याचा उलग उठलं पाऊल ग, आई तू येणं केलं ग बाबा, आई तू येणं केलं ग. तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं का, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं का, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं का, तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं का. एक गडी असा आहे बघा, आता त्याचं खरं सीझन जोरात चालू आहे. आता निवडणूक लागल्यात, एक गाणं मंत्र्याचं बनवायला 27,000 घेते. नाही कळलं का, फक्त प्रचाराचं गाणं वाजायला, आणि तेवढा प्रचाराला वाजायला एका गाण्याला किती देते, त्याला क्वालिटीला किंमत आहे. भाऊचं पोरग आहे, राम आहे, रामाचा एक वेगळा व्यवसाय, विकासचा शेतीचा व्यवसाय, बाळूभाऊचं त्याचा व्यवसाय. जे रामचं आहे ते विकासला जमत नाही, आणि जे विकासचं आहे ते बाळाला जमतं का नाही. आणि या तिघाचं वेगळंच आहे, भाऊचं वेगळंच आहे. हे तिघ वेगळे. भाऊला आपण कधी आलं नाही विचारलं कस काय, कांद्याचे झाले बरं का पैसे, बाकी विषयच नाही. यावर्षी तामटाचे केलेत. आणि काय नाही, नेमके आमची आत्या इकू नये. आता आत्यान मामा जरा थकले, भाऊ आहे जरा बरेच, पण हे सगळा जोडच खास. आणि याला उत्तर आहे का, संगत या शिजदाराव वैष्णवा संगते सुख वाटे जीवा, 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 वैष्णवा संगते सुख वाटे. आणि कमी देवा पाऊस असला, झोप चांगली यावी.
उन्हाळ्यात ऊन आहे, आग पडती कधी कधी काही घरामध्ये. तुम्ही पत्र्याच्या घरात दम निघत नाही. किती वर्ष काढले असतील इथं. पहिले सुरुवातीला आले तेव्हा तर झोपडच असन. पहिला आल्या आल्या काय केलं होतं, पाष्टाचं केलं असं, त्याच्यानंतर इठाचं केलं. ते आत्ता कुठंतरी लुटून दिलंय वाटतं. ती सुद्धा लूट वाटत नव्हतं. छत्रपतींच्या काळामध्ये सुद्धा हेच असे. मला छत्रपतींना 35 वर्षामध्ये एवढे गड किल्ले बांधले. आपण एवढं तरी करायला पाहिजे. आपल्या जीवाला काय नको. आता परत यायचंय का? आता या सगळ्या माझी आई आहेत, परत माघारी यायचंय कधी? याचे परत. मग आता आला तर हेच करावं का नाही? उगच अहो एकत्र राहायला. आता हे तिघी जाव आहे, एकमेकीला कसं प्रसन्न राहतात. बाकीच्या नुसत्या आशा पाहतात. आली का ग ती? आली का ती? आली. मग तिला बोलायला आम्हाला काय? आता गप ग बाई तू. प्रेमच नसल तर त्या घराचं घरपणच नाही. आणि घरात प्रेम नसेल ना, त्या घराची प्रगती नाही. महाराज मी तुम्हाला उदाहरण सांगतो, लय गोड आहे. जे माणसं मायबापात राहतात त्याची प्रगतीच होती. जे मायबापात राहतात, आई वडिलात राहतात, बहिणीत राहतात, बाळात राहतात, भाच्यात राहतात, त्याला कमी पडत. आणि जे फुटतात ना, म्हणजे बाजूला जात, लई नाही महाराज. नाही नाही नाही, त्याला पुरावा आहे का? महाग सगळं बघायला कोण आहे? आता काही लोकांचं कसं आहे, माझं माझं. आळंदीमध्ये सगळं जरी कुणाचंही असलं तर अख्खी आळंदी कुणाची. आणि आळंदीत त्रास कोणी दिला? आळंदीत फजिती कोणी केली? आळंदीकरांनी. बेजारी कोणी केली? सगळा त्रास कोणी दिला? अहो आळंदीमध्ये भरल्या रस्त्यावर खापर आणण्याला फोडायला लावलं. फोडणारे आळंदीकरच होते. आणि आज आळंदीकर ज्ञानोबाचं जे जेकार करतात. म्हणून त्या काळातलं कोर्ट होतं मुक्ताई. सगळ्या निकाल मुक्ताईपाशी लागायचं. चांगदेव सुद्धा मुक्ताईला घाबरत होते, कारण मुक्ताईचे शब्द किती गोड आहे. कोराची कोराच राहिला. कसा राहिला? कोराची. मुक्ताई ही सगळ्यात कोर्ट होतं. तुकोबारा ही धन होतं. म्हणजे आपण का अर्थमंत्री होते. विठाल विठ्ठल काकडा केला. थोडा आवाज वाढव रे, मला माग येत नाही आवाज. तुम्ही आयुष्यभर बाबा तुम्ही काकडाच केला. मी रात्री निघलोय पंढरपूर आपल्या ह्याच्यातून माळशिरस मधून प्रवास करीत करीत पुण्या जेजुरीला आलो. तिथून त्या खेडचा घाट चढला की ट्रॅफिक जाम झाली. 3.5 तास निघणार नाही. तिथून माघारी खेडला गेलो. खेडून पाबळला आलो. पाबळून बेलेला आलो. बेलेहून चन्नापुरीचा घाट उतरल्यावर झोप यायला लागली. 5 वाजता काकडे सगळे सुरू झाले. तेव्हा कसा तरी डुकला मारला. परत म्हणलं इथंच झोपलो तर असंच राहायचो. घरची पिढा घरीच राहायची. घरचीला आणायला पाहिजे ना. घरची आली का काय? आणि घरी गेलं एवढं काही नाही. त्याला एक उत्तर आहे का? झोप ही तमगुणीचं लक्षण आहे. विठ्ठल विठ्ठल कमी झोप असावा, कमी वेळ जगावं. उत्तमची उरे कीर्ती तू कमने बघितलं घर जाऊन. मी 15 दिवसापूर्वी आलो तेव्हा काही नव्हतं बरं का जास्त. आला मी ते एकसला म्हणलं ते चित्रपटातला गंगाराम तर नव्हता आणला. हात फिरवला की लगेच घर तयार. अहो रावणाच्या काळामध्ये सुद्धा रावणाची लंका ज्यावेळेस मारुतरायानं जाळली ना, त्याच काळात रावणानं असं ठरवलं आता करायचं काय? काही नाही म्हणजे विश्वकर्माला फोन करा. फोन म्हणजे त्या काळात आमंत्रण दिलं. आलं. जशी होती तशीच लंका करून घेतली. ती काळ होता. इतकं सोपं काम आहे. कमी दिवसामध्ये वेळ आणि काळ. कमी दिवसात जगणं, कमी दिवस राहणं, कमी दिवस आणि जाणं सुद्धा कमी दिवसात. पण खास कशाला जगायचं? आयुष्यभर रखरखीत जगण्यापेक्षा कमी वेळ जगावं. पण कीर्ती, आनंद, सुख. तुम्हाला माहिती संताजी धनाजी नावाचे 2 सरदार होते. इतके खास होते. छत्रपती नंतर त्यांना जर स्वराज्य राखलं असेल तर ते दोघं होते.
राजाराम राजाला जर खरा कोणाचा सपोर्ट होता तर ते दोघांचा होता. तारा राणी साहेब जर 5 लाखाच्या सैन्यात घुसले होते तर केवळ ही 2 सरदार खास होते. म्हणजे सरदार सुद्धा तसे लागतात. सरदार याचा अर्थ असा आहे, घराच्या मालकाला घरातले माणसं जबाबदार आहेत. लय महत्वाचं आहे. घरातले माणसं फुटीरा असले की घाल वाटोळ झालं. नसेल तर पुरावा आहे का? लय गोड आहे. बिभीषणाला कुंभकर्ण म्हणला होता, बाबा तू गेला तर चांगला आहे पण तुझं नाव बदनाम आहे आणि मी मरून जरी जात असेल तर मी अमर आहे, पण तुला लोक निंदाच करणार आहेत. पण बिभीषणा जा रे राजा, पण ऐक आमच्या सगळ्यांचं तुला श्राद्ध करावं लागतील. आणि हे बिभीषणानं केलं. पुन्हा विठ्ठला विठ्ठला मग बिभीषणाला काही सुख आहे का? भाऊ गेला, दुसरा भाऊ गेला, पुतण्या गेला, आख नगर गेलं आणि हा बाबा राजा झाला. समाधान आहे का? समाधान कशात असतं? एकत्र कुटुंबात सगळ्यांचं असावं चांगलं, सगळ्यांचं भरं भाव, सगळेजण सारखे. तुम्हाला लई गोड आहे का? ध्यानात येईन. एखाद्याला कमी असं नाही, कळलं का? तुम्ही जेवाय बसले सोबत, त्यालाही भाकर आहे तुम्हालाही भाकर आहे, त्याच्याकडे कमी पडली तुमच्याकडे जास्त आहे, तो वाढणार का नाही? आणि समान असल्यावर वडील का? समान असल्यावर त्रास आहे का? समान असल्यावर अतृप्तपणा आहे का? आणि मग दुर्योधनासारखा जी अतृप्त राहिला त्याचं कारण कळलं का? हक्क हस्तिनापूर जरी घेतलं तरी त्या दुर्योधनाच्या ध्यानात होतं ही इंद्रप्रस्थ झालेलं मला मिळावं म्हणून तर डाव. आणि म्हणून कधी भाऊ भाऊ सुद्धा प्रसन्न पाहिजे. आता काय म्हणतं कधी कधी मला यांचं बरं वाटलं या दोघा तिघाचं. यांचं कसं आहे, मी तिकडं बंगला बघितल्यावर इकडे यायचं कधी कधी मला आता हे अवघडच झालं बुवा. पण समाधान कसं आहे माहिती आहे? तिकडं तेच आणि इकडं तेच, एकही प्रकारचं कुठलं. त्याच्यात एक लय गोड आहे, तुमच्या तिघालाही सांगतो. भाऊचं तर जीवन चांगलं झालं. आणि ह्या जी मुली आल्यात का नाही, ह्यांचे मायबाप धन्यता देण्यासारखे, म्हणून ती हित करणारे अभंगाचं पहिलं. आपुली आईता जो से जगता, 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 आपुली आईता
माणसं बराबरीचे नसल्यावर उपयोग नाही होत बरं का. आणि ज्याच्या घरात बराबरीचे माणसं नाही ना ते काय उपयोग नाही. आम्हाला कमी पडतंय बघ इकडं असं बाहेर आलं की असं आलं की बरं आहे का का जरा पुढं सरकून म्हणल्यावर चिटकून जायचं थोडं वाढव काही नाही कंजूसपणा करू नको वाढव थोडं लय लांबून आणलंय बरं का कुठून पंचाळून आणलंय ना हा इथलंच हा पोहेगावचे हा बारीक काम आहे महाराजांचा गोड आवाज आहे महाराज तुम्ही इथंच राहिलाय भारीच काम आहे मग आम्हाला माहित असतं आम्ही तिकडून काहीच नसतं आणलं इतकं गोड काम आहे किती खास आहे महाराज एकदम गोड आणि चांगलं आणि खरं महत्वाचं माहिती आहे का आपल्या गावात ही परंपरा चांगली परंपरा म्हणण्यापेक्षा वारकरी संप्रदायातली जुने माणसं आहे नवे थोडे कमी पडत असतील पण नवे तयार व्हायला पाहिजे अजून आता तुमची पद्धत चांगली गोड आहे काकडा चालू आहे भजन चालू आहे मळ्यात लोक राहायला आहे मळ्याला रस्त्यालाही खडीकरण केलंय ग्रामपंचायतही सपोर्ट करते सगळ्या बाजूनं प्रसन्नता आहे आलेल्या बाकीच्या माणसाला तिकून जरी आले तरी इकडे कोणी काही त्रास देत तुम्ही नाही ना बघितले हा तुम्ही म्हणता वा वा बरं झालं सोयरे बरं आहे का काही कमी आहे का हे भागच बरं आहे चांगलं आहे नदीला पाणी भरपूर आहे शेतकरी सुखी येते का आमच्यासारखं का पाणी अडवा पाणी जिरवा हे तुमच्याकडे प्रसन्नता आधी अशीच आहे आणि सगळ्यात बाजूचं मध्ये कोपरगाव असं नदीकाठचे गाव आहे आमच्याकडे नदीकाठचे गाव आहे पण प्रसन्नता कमी आहे आमच्याकडे गोदावरी जाते खाली पण प्रसन्नता कुठे आहे आमचे लोक आळशी आहे त्याच्यापेक्षा इकडले लोक प्रसन्न आहेत का कष्ट आहे जिद्द आहे आणि कष्टालाच किंमत आहे महाराज अजून एक लय गोड आहे 2024 तुमच्या हातात आहे पण 2027-25 आपल्या हातात आहे 2047 आपल्या काय हातात आहे जे 47 मागच्यांनी बघितलं ते ही बघता येईल का आता जे मागच्याला मिळालं ते आता मिळणार नाही म्हणून काय खरं नाही क्या भरोसा इस जिंदगी का क्या भरोसा इस जिंदगी क्या भरोसा इस जिंदगी क्या भरोसा इस जिंदगी क्या भरोसा इस जिंदगी साथ देती नहीं वो किसी का साथ देती नहीं वो किसी का क्या भरोसा क्या भरोसा क्या भरोसा इस जिंदगी का क्या भरोसा इस जिंदगी का जिंदगी एक पीड़ाए नगर गे जिंदगी एक पीड़ाए नगर गे एक न एक बदलना पड़ेगा एक न एक बदलना पड़ेगा प्रॉब्लेम येतोय आवाज आणि सिस्टीम आवाज देत राहायचं मोकळे म्हणा कोणी तुमचं नाव घेतलं की म्हणलं पाहिजे त्याची सिस्टीम लावा कोणाची लावा म्हणलं पाहिजे कोणी म्हणलं का नाही ती आवाज सिस्टीम वाला कुठे ती म्हणले त्याचीच लावा कुणाची दुसरी कोणाचीच नाही कोणाची लावा त्याचं कारण कळलं का ती भाव निर्माण होतो माणसाचा आणि सगळ्यात महत्वाचं गायक वादक टाळकरी सांभाळले का तुम्हाला लई खास काम असतं कामच लागत आहे ह्यांना नाराज झाले की बिघडलं काम हे काय म्हणते माहिती कोणची लावा पण त्याची नका कोणची लावा पण कुणाची नका कारण ती काय आणि त्याच्यात एक लय गोड आहे क्वालिटीला लई मोठी किंमत आहे आम्ही महाराजांसोबत राहायचो ना आता मी परवा गेलतो ना कीर्तनाला जतला गेलतो ते काय झालं ते गायक सारखे म्हणायचे त्याला आवाज वाढव खाली कर वर कर गेंदे असं कर ती थोडं उलटे मेंदूचं होतं ते सिस्टीमवालं त्यानं ते स्टँडच घेऊन आलं ते म्हणलं कोणाला आवाज पाहिजे मी म्हणलं आपल्याला नको बाबा एक तर ते कर्नाटक भाग त्याच्या भागात जाऊन कुठं कुठं ना करीत बसावा कधी कधी असंही होतं म्हणून कधी कोणतीही गोष्ट करत असताना आपलं मन पवित्र पाहिजे आता महिला मंडळ खरं सांगा बरं आता घरात गेल्यावर बरं वाटतं का नाही
नाही सगळ्यांना वाटतं का नाही बरं प्रसन्न तर झालं का नाही. आता ऐका बरं का 12 कोटीचा बंगला असू द्या 50 कोटीचा बंगला असू द्या पण घरातले माणसं कसे पाहिजे. या बसा ऐक नाही जेवले का नाही तर काही माणसं असे गेले असते जेवून. अरे तो निघालाय ना आता कवा जेवण पण त्या घरातली कळा अंगण चौकोबाकडे काही नव्हतं. चौकोबाच्या घरामध्ये देवानं यावं दरवाजात उभं राहावं आणि हाक मारावी आणि चौकोबाच्या घरातून दरवाजा उघडावा. याला एक अभंग आहे बघा. वहिनी उघडा दार हाका मारी वहिनी उघडा दार हाका चौकोबाची बहीण झालो शरण करू वहिनी उघडा अर्थ कळला का. काय भाग्यवान असन कमी बजेटला मधलं घर असन कौलाचं असन इटा थापलेलं असन पण देव दारात आलं. याचा अर्थ कळला का. त्या घरातल्या माणसाचं मन पवित्र होतं म्हणून देव तिथं गेलं. कुणाच्याही घरी कोण जाईन. रावणाची सोन्याची लंका होती कोण गेलं. एवढे 6 महिने सीता होती पण रावणाचा चेहरा नाही पाहिला. काय तुझ्या संपत्तीला जाळायचे. इतकी इमानदार होती बिचारे रावणाचा चेहरा नाही पाहिला. हा रोज येऊन म्हणायचा काय मत आहे तुमचं. ती बोललीच नाही. पण याची एवढी ताकद नव्हती स्पर्श करायला अजिबात नाही. त्याला नियम आहे महाराज. त्या काळात नियम लई गोड होता. आताच्या काळात नियमात थोडा फरक पडतो. आज आपल्याला वाटतं स्वार्थ एक लई गोड आहे का. दुर्योधनासारखा भाऊ नसावा बरं का. नसावाच घरातच ती खानदान नसावा. शकुनीसारखा मामा नसावा आणि जर असेल तर तो सोडून द्यावा. भाऊ सुद्धा असेल तर सोडून नाही परत नको डोकं. तो आपलं जमत नाही तू तिकडं ना आपण नाही जाऊ कुणासारखी असावा. ताराबाई सारखी असावी. ताराबाई म्हणजे हंबीरराव मोहिते पाटलाची सून आपली मुलगी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची सून अशी मुलगी होती. 2 तलवारी हातात घेतल्या आणि औरंगजेबाच्या छावणीत घुसले होते. इतकी ताकद लागते ती काय महिला मंडळ. आज तुम्हाला वाटतंय तुम्ही सुद्धा क्रांतिकार आहे. हे आता घरदार हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. आता आम्ही जरी तुम्हाला काही बोलत असेल तर तुम्ही दैवत आहात पण तुम्हाला तुमचीच किंमत कळत नाही. त्याला काय करावं. तुम्ही देवी आहात. पहिले सगळे राजवाडे सुद्धा कुणाच्या ताब्यात होते. गड किल्लेदार कोणाच्या ताब्यात होतं. आऊसाहेबांच्या ताब्यात होतं. ती ताकद होती त्या काळात. आता एवढ्या स्त्री आहेत पण कुणी कुणाला मुजरा घालतं का असं कोणी म्हणलं का. आऊसाहेबाला जाऊन किती दिवस झालं तरी मुजरा. आजही गाणे तयार झाले त्यांच्या नावात. इतकं सोपं काम आहे. आता आपण म्हणतो बा असं का झालं. त्याची ताकद होती त्या काळात. ती वैभव होतं. आंबेडकरांसारखा सुपुत्र जन्माला यायचा. आंबेडकरांसारखे पती मिळायचे. इतकं भाग्य. तो पडता काळ असून सावित्रीबाई सारखी महिला जन्माला यायची. ज्या कुटुंबातून आली त्या कुटुंबातलंही कल्याण ज्या कुटुंबात गेली त्यांचंही. आपलं काय झालं एकाच कल्याण नाही. आता तर काहीच्या घरी काय झालं. मी परवा विचारलं म्हणलं फोटो कोणाचे आहेत. सासू सासरीचे. ही बाई म्हणली नाही माझ्या आई बापाचे आहेत. माझ्या मेंदूच्या बाहेर गेलं.
म्हणलं तुझं खानदान इकडं कशाला आणलंस? अरे तुझं तुझ्या घरी असू दे ना, त्याला पोर आहे, त्याला नातू आहे, तिकडं ठेवी ना. तिकडले फोटो इकडं, मग इथले का कुठं वडेल टाकायचे. मी परवा ते चाकणला गेलो ना, ते त्याचं 5वीचं चालू आहे ना, का 4थीच आहे? 5वीचं चालू आहे. मी ते आपलं असं म्हणलं, ते आमचे 2-3 जोडीदार होते. हे म्हणलं आमच्या आत्याचा मुलगा आहे हा, 5वा चालू आहे. तो म्हणला मी नुसतं पाहतोय, म्हणला आला कवा, 4था तर बांधला, 5वा. अरे म्हणलं ते तसं नसते, कष्ट पाहिजे. तेवढ्या वर्ष झालं मग मी 2000 मध्ये चाकणला होतो, त्यावेळेस ती तिथं होत. अजून एक गुंठा नाही घेतला, गजाल राहिलं. पाठीमागून माणसं येतात, पुढे जातात. आपण तसंच. मी म्हणतो एकरभरच असावं. आता मी माळशिरसला गेलो दोन परवा, एकरभरच जमीन आहे. त्यानं सहज सांगितलं, तात्या ठवरे नावाचा माणूस आहे, तो मला मानत 15 लाख रुपये झाले 1 एकर. म्हणलं काय गांजा लावला होता काय? 1 एकरात 15? तो म्हणला हो, तुम्हाला काय फुकट आहे का? हे बघा पावती. कसे झाले? डाळिंब लावलं होतं म्हणलं, टेन्शन नाही. अहो ते एक मला परवा म्हणत होतं ट्रॅक्टर. मला वाटलं खरं ट्रॅक्टर असन, 575 असन, नाही तर 275 असन, असन ट्रॅक्टर. ते ट्रॅक्टर केवढं होतं माहिती? 40,000चं ट्रॅक्टर, ते पॉवर HP नाही का ते, हातात धरून ते त्याला म्हणत होते ट्रॅक्टर आहे. आमचे ते यादव बाबा म्हणून नाही नात्यापुतेचे, आणि ते असं म्हणायचे. आणि ते ट्रॅक्टर माझ्याकडं आहे, त्या ट्रॅक्टरवर 4,000 रुपये रोज आहे. आपलं काय? आमचे एक भावलापूर नावाचे मित्र आहे माझे. मग आम्ही गेलो घरातून, बसलो घरात. मला वाटलं सरपंचाचा बंगला असं. मी आपलं गप्पा मारायचे, मी सरपंच म्हणूनच गप्पा मारायचे त्या पोरासोबत. मी म्हणलं ग्रामपंचायत तुमच्या ताब्यात आहे का? मला ग्रामपंचायत नाही, आपले ती 2 बैल आहेत म्हणलं. माझे 2 बैल दारात, 2 बैलावर 60-65 लाखाचा बंगला. पण त्याचा फायदा काय होता माहिती? कष्ट आणि जिद्द असल्याशिवाय घडत नाही. आता काही लोक, आता आमचे महाराज आहेत, भरपूर महाराष्ट्रात महाराज आहेत, काही ना नुसतं धोतरच घात नाही, काही ना डायरी घेतली तारीखच नाही आली, काही नुसते दुसरीकडेच जळत आहेत. त्याला कशाला एवढे लागत आहेत? त्याचं उत्तर कळलं का? तू सपोर्ट कर. बोर घेतला, पाणी लागलंच पाहिजे का? ज्याचं मन पवित्र आहे त्याला पाणी लागते. ज्याला दुसऱ्याचं कल्याण हो वाटतंय त्याला पाणी लागणार नाही का? लागणार नाही, पण लागणारच. त्याला पुरावा आहे. कुठलंही काम आपण दुसऱ्याविषयी चांगली भावना ठेवल्याशिवाय आपलं कल्याण होत नाही. त्याला मागच्याचा पुरावा आहे. धृतराष्ट्र आंधळा होता, आणि आंधळा असून सुद्धा नीटही बघत नव्हतं, म्हणून वाईट झालं. आणि धृतराष्ट्राच्या पोराचंच वाईट झालंय. पंडूच्या पोराचं झालं का? धृतराष्ट्राला तरी एकच बायको होती, पंडूला 2 होत्या. एक सती गेली, तिने एकच राहिली होती, आणि जी राहिली होती तिच्या 5ला 5, म्हणजे तिचे 2 आणि 3 असे 5 एकीचे नाही. आणि तरी सगळ्यांचं कल्याण झालं. याचं कारण मन पवित्र पाहिजे. आणि त्यांना सांभाळायला कोण होतं? द्वारकेचा राणा का? तर दुःख आलं की देव जवळ, दुःख नसलं की देव. आपली पद्धतच आहे. थोडं संकट आलं का बाप्पा बघ ना, तेवढं संकट गेलं का संपलं काम देवाचं.
संकट काळी देव आपला आणि संकट नसतानाही. आता हे बघा तुम्ही एवढं लांब, तुम्ही आता तुम्हीच लांब काय मी तर 350 किलोमीटर आहे, तुम्ही तरी जवळ आहे. आमचं तर गाव कुठं शिव कुठं, पण आम्हाला आपले माणसं वाटतात सगळे. मळेगावला यायचं म्हणलं की आनंदाने हे वाटतं इकडं. मी मला मध्ये 1-2 दिवस असं रिलॅक्स होतं. यांना कोणालाच म्हणलं नाही मी कुठं चाललोय. मी आलो मालदडला डायरेक्ट पुढे निघलो स्कूटीवर आलो तुम्ही. ती चार्जिंगची होती, वाटत कवा बंद पडून भरवायचं नाही. पण मग मन प्रसन्न करायला इकडे हे वाटतं, आनंद घ्या वाटतं. बरं इथं काय मिळतं माहिती का? प्रसन्नता कशाची माहिती? शब्दाची. त्याला पुरावा आहे तुकोबरायचा. आमच्या घरात दुसरं धनच नाही. कोणतं? आम्हा घरी धन, आम्हा घरी रत्न शब्दाची जी खाणी, शब्दाचे शस्त्र यज्ञ करो, शब्दाचे यज्ञ करो, शब्दाचे शस्त्र यज्ञ करो. आम्हा घरी धन शब्दाची शब्दाचे शस्त्र होते आणि शब्दाचेच रत्न होते. मग रत्न जडीत 4092 अभंग. एक अभंगाची किंमत किती असेल काढा बरं? किती करोडावर जाईल. एक बाबा एक अभंग घेत 50,000 कमी होतं. एक बाबा एक घेत दिवसाला 50. 3 केले तर एक अभंगाचे 1.5 आणि अख्ख्या गात्याचे किती. आणि हे तुकोबाऱ्यानेच केलं. आणि हे अभंगत नसे तर काय लावणी घेतली अशी कीर्तनात काय घेतलं असताना. आपले अभंग काय उपयोगाचे? आपल्याकडे ती पद्धत आहे म्हणून आपण कधी गळा भरून सोनं असावं असं बायाला वाटतं का नाही तुम्हाला? गळा भरून काय काही तर काय माहिती काय आग लावायची का संसाराला? फुटका मनी नाही. गप ग बाई, तुझ्यासोबत फुटका मनी येणारच नाही. येणार आहे का? तुझं खरं मनी कोणतं आहे माहिती? खरं मनी कोण आहे सांगू? एक अभंग आहे त्याला लय गोड. दत्ताच दत्वन घ्या ग तुम्ही, कुंकू घ्या कोणी काळामणी, 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 कुंकू घ्या कोणी काळामणी. हे जरी नाही कळलं पुढं दुसरं नाही, जरी नाही कळलं, हे जरी नाही कळलं तरी दुसरं येईल. हे जरी नाही कळलं, हे चरणी शेवटी बा काळा बाजूला देईल, चरणी शेवटी बा, हे चरणी शेवटी बा काळा बाजूला देईल, चरणी शेवटी बा. एका जनार्दनी आमचे काय बाजारील, एका जनार्दनी आमचे काय बाजारील, एका जनार्दनी आमचे काय बाजारील, एका जनार्दनी आमचे काय बाजारील. बिगडा 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 बाजारी, बोला बोला तले गा बिगडा बाजारी, बिगडा बाजारी, बोली बोला तले गा बिगडा बाजारी, बिगडा बाजारी, बोली बोला तले गा बिगडा बाजारी, बिगडा बाजारी, बोली बोला तले गा बिगडा बाजारी. मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी, मल्हारी जिवारी, मल्हारी
नको काळा मणी नाही का काही महिलाच्या गळ्यात काळेच मणी आहेत महाराज कुणाच्या गळ्यात काही लोक असतात पण काळ्या मण्याला जेवढी किंमत आहे, तेवढी सोन्याच्या आणि जरी असली तर चोर कुणाला नेईन का काळे मणी नेईन आणि शेवटी काय आहे सोबत दुसरं काय येणार आहे आणि काय लोकांचं काय मत आहे नाही 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 मला पाहिजे मला पाहिजे मला पाहिजे तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे पण ते हिरोजी फर्जन सारखं नसावं हिरोजी फर्जन म्हणजे आग्र्यामध्ये छत्रपतींना अटक झाल्याच्या नंतर छत्रपतींच्या त्या सिंहासन म्हणजे खाटावर जे झोपलं कोण असेल तर हिरोजी झोपले होते पण हिरोजींनी इतकं चांगलं काम केल्यावर अनाजी पंताची संगत धरल्यामुळं हिरोजींना पुन्हा वाटलं पन्हाळगडावरून की काहीतरी घेऊन पळून जावं मग संदुका भरल्या आणि पळून गेलं कोण हिरोजी फर्जन म्हणून माणसं जन्माला आले सख्यनाथेतले माणसं असे होते याच्यापेक्षा उत्तर आहे का कष्ट आणि जिद्द असलं की कुठलीच गोष्ट कमी पडत नाही फक्त एक करायचं ते 1,500 आलेपासून तर लईच खास काम झाले हो परवा दिवशी काय आलं माहिती आहे का ती बाई जेवाय वाढत होती आणि ती जेवत होतं मग ती टुक्कून वाचतंय ना ते बँकेचा मेसेज बाई म्हणली पडले का काय ते म्हणला तुला काय स्वप्न पडले बायाच्या डोक्यात कसंही वाढलं की पडले अरे आचारसंहिता कसे पडती ना आता आणि काय लक्ष असावं सारखं ते पडले का आता काय करावं आणि ह्या महिन्यात किती आले त्या महिन्यात आता तुम्हाला माहिती आहे गड्याला किती आता लाख 10 लाख रुपये आपल्या बँकेत पडते कधी हाय टेन्शन हे काय म्हणते तेवढं पासबुक घेऊन जा आणि बघा आले का बरं विश्वास बी नाही ते म्हणले नाही आले नाही ते म्हणलं तसं गेले का काय बाई परत अरे आले तर गे जातील ना पण एकदा पडल्यावर कसे नेतील कोण काय डोकं लाव आणि काही तर असे येणारच नाहीत आता हे म्हाताऱ्या माणसाला फुकट इष्टी केली ना मग म्हाताऱ्या माणसानं आपलं फिरावं का नाही कुठं गावं बिवं घरच धरून बस त्या डोंगर जरा फिरावा जीव कुठंतरी जावं फुकट केला तर पुढच्या काळात कोण येईन काय भरवसा नाही पुढचं काय भरवसा आहे आता ते मनावर आहे पण आता ज्यांना आता तुम्हाला फुकट दिले गावं बिवं घेऊन फिरावा का नाही तिथंच बसून राहतात त्या सुनाला तकलीफ घेण्यान देण्याची तिला वाटतं ही पिढा कवा तरी जावा सरकारनं सुविधा दिली तरी जाईना जायला पाहिजे फिरून घेतलं पाहिजे मोकळे म्हणा तुम्हाला एक उत्तर आहे का अरे वय नाही महाराज आता आम्ही महाराष्ट्र फिरला अजून सगळ्यांनी महाराष्ट्र नाही कोपरगाव बघितलं नाही काही नाही जातच नाहीत कुठं तिथंच रोजचं मड रोज कुठंतरी चेंज पाहिजे जीवनात मन सुद्धा प्रसन्न पाहिजे तुम्हाला माहित नसेल तर मागचा लय पुरावा आहे गोड आऊसाहेब नगरलाही राहिले होते संगमनेरला राहिल्या होत्या आणि आऊसाहेब शिवनेरीवरही गेल्या होत्या पण शिवनेरीवर गेल्यावर पोराला जन्म दिला असा मुलगा जन्माला घातला आणि तो देवीला मागितला होता हे कुणाला नाही मागितलं कुणाला मागितलं देवीला मागितलं देवीला मागून मिळालेलं धन आहे आपण मागतो कुणाला आता आपण देवाला मागतो पण सुख मागतो समाधान एखादा पोरगा चांगला निर्व्यसनी झाल्यावर काय लागतं म्हणजे भाऊ म्हणत असत कधी कधी बस माझे सगळे पोरं सारखे पण माझा जीव एकावरच फक्त नाव सांगत नाहीत नाही तर घोटाळा वाजा मला भाऊ असं बोलताना लय खास बोलत येतो आम्ही लय फ्रेंडली बोलत असतो वाटानं लय गप्पा मारितो बरं भाऊला व्यसन नाही काय याच आणि मला नाही काय बरं भाऊला नाही तंबाखू लागत नाही काही नाही काही सोबत नाही महाराज फक्त प्रसन्नता आणि म्हणून मोकळ्या मनानं बोलायचं अजून आता हे करायचं ते कर मला सुद्धा सपोर्ट करतात आता मामा आमचे आले की मलाही सांगत असे हे करायचं ते कर हे करणं सुद्धा आणि हे सोबत राहणं सुद्धा लय महत्त्वाचं आहे म्हणून तुम्हाला सगळ्याला पाहुण्यांना सांगतो जेवढे नाते संबंध पाहुणे आलात तुम्हाला सगळ्याला पाहुणे असेच पाहिजे नाही तर तिकून आणणार तिकून येताना कोंबडं घेऊन यायचं ये ना आणि हे यानं कोट राहण्याची अखेर दोघाचा धिंगाणा जास्त जाणीवर लई येऊन करते एकमेकाचे मुके घेते ती आई ते पुरीलाही ताप होते मा बाप काय आला मरा इकडं आला बाई इलाज नाही असे तरी पाहुणे नसावं उगं कुठं नाही तुमच्याकडे 50 आहे का मी आता काय आला असे मराय असावं चांगले असावं आणि माणसं उच्चच असावं आणि बघा लय लखपती बी नसावं आपल्या लेवलचे पाहिजे लय लखपतीचे घरी लय अवघड आहे काम
आपल्या लेवलचा असा, उठता बसता पाहुण्यांना प्रसन्न वाटावा. आणि नसेल तर त्याला पुरावा आहे का? खरे सगळे सोयरे कोणते आहेत माहिती का? खरे सगळे सोयरे जे जोडले ती. कधीतरी शक्य तरी त्रास देतील पण जोडलेले. उभ्या आयुष्यामध्ये तुमच्याकडे आता तुम्ही माणसं जोडले ती धोका आहे. आणि जे माणसं जोडलेच नाही ते माणसं शक्य तरी कधीतरी इकडे तिकडे करतील पण जोडलेले वा वा वा. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी माणसं जोडले पाहिजे. त्याच्यानंतरचं फळ वेगळे, त्याच्यानंतरचा आनंद वेगळा आहे. तुम्हाला अजून एक लय गोड सांगतो. मी कधी कधी कोलेवाडला जात असतो. ते दोघी आहे बिचारे तिथं. आणि इथं आहे दिदी ताई, या सासू नाही. एवढ्या वर्ष झालं मी पाहिलं काहीच नाही हो, काहीच नाही. म्हणजे याचा फायदा काय झाला माहिती? प्रगती झाली ना. हो लय मोठी प्रगती. आणि प्रगती करायची कोणती माहिती? आध्यात्मिक बी पाहिजे. आता तुम्ही दिंडीला जायचं असेल भाऊ 2 घ्या जा दिंडीला. आज कोण पोरं म्हणते भाऊला घेऊन जा, आणि कोण म्हणते बापाला जा, आणि कोण म्हणतं कधी काय माणसं म्हणते काय बाबा कशाला उठलं की तेच का. जा म्हणणारे पाहिजेत, न अडवणारे पाहिजेत. त्याला मागचा पुरावा आहे का? नाताच्या घरी जेवायला लोक आले. लोकाला असं वाटलं सगळ्यांना नाताच्या घरी जावा जेवायला. पण नाथ महाराजाचं काम लय जरा अवघडच होतं. नाथ महाराजांनी काय केलं, हे आपल्या लेवलचे आणि हे आपल्या कुळातले बोलण्यापेक्षा बाकीचं एक पोरग रडत होतं, आई मला लाडू पाहिजे, आई मला लाडू. लाडू बघितल्यावर पोरग रडायला लागलं. आणि त्या पोराला असं वाटलं मला लाडू पाहिजे. त्या काळात लाडू बिडूची किंमत लय खास होती. नाथ महाराजांना बघितलं बाईचं पोरग रडतंय लाडू मागतंय. आणि मग मी ज्यांना जेवाय देतोय त्यांना लाडू घरी आहेत आणि त्यांना इथं गरजही नाही. मग ते म्हणले तुम्ही जेवढे आहेत ना ते लेकरला तर द्या, पण तुम्ही सगळे बसा. आणि पित्राचं जेवण कोणाला खाऊ घातलं? सामान्य लोकाला, त्यांच्या भाषेत शूद्र. पण जे जेवायला बसलेत हे बघितले ह्या लोकांनी उच्च कुळातल्या. आणि ते म्हणले ह्याच्या घरी जेवायला जायचं नाही, आता ह्याच्या पित्रालाच जायचं नाही. पण त्यांच्या घरी देवच कामाला होतं, त्याचं नाव श्रीखंड्या. ते म्हणले हे नाही आले ते ह्यांचे बाप आणू. हे नाही ना आले ह्यांचे बाप आजे आले ना महाराज, बापन आजे. मग हे म्हणले ह्यांच्या घरी कोणाच्या पंक्ती बसल्यात आता बघू. ही खिडकीतून पाहायचं ते ह्याचाच आजा दिसायचा. आता डोकत बंद झाला ना. अख्खं गाव नाही येऊ दिलं पण हे वरले आले ना. आणि एक त्याला लय गोड आहे, श्रद्धा पाहिजे माणसाची. वरचं सुद्धा येत आहे आणि श्रद्धा नसल्यावर खालचं सुद्धा येत बी नाही जात आहे. म्हणजे इथून पण आता काही पलीकडलं पोरग आहे, हेच गावचं आहे तू नाही, तू रे दादा हेच गावचं तू रे, इथला नाही ना, ये ना इकडं येतं खरं. अरे इकडं ते मोठंच आहे. कोणत्या गावचा आहे तू? सावरगावचा आहे का? आपल्या इकडलाच आहे, मग लय खास आहे. पिलू मला सांग बरं, बंगला बरा वाटतं का नाही? चांगलं आहे. वा, असं वाटतं का नसं वाटतं? असं वाटतं. कोणी बांधावा, बापानं का आपण? आपण. टाळ्या वाजवा. वा, हा ते तुमच्या मांडीवरले काय नाव ते? तुझं काय नाव रे? हा ये बरं बाळा, ये मा ये. आता हे ऑगस्ट लावित आहे बघा, असा माल ओरिजिनल असावा. तुम्ही बघा ते जिरविणारच. काय नाव तुझं? सुयश. हा हुशार आहे लेकरू. तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं माय? पखवाज वादक. त्यानं तर माहीत जिरवली आता. अरे 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 ते उंचीलाही दिसत नाही एवढं, पकवाज एवढंच उंच आहे. या पिल्लू मला सांग, लय गोड आहे. मग पकवाज वाजवायचा म्हणल्यावर अभ्यासानं का नशिबानी? अभ्यास. टाळ्या वाजवा. काय लेकरू आहे, असं लेकरू असावा. पिल्लू तुला मम्मी आवडती जास्त का पप्पा? मम्मी. यांचा काय बांध कोरलाय का काय पप्पानं? काय डोकं लावा. ए पिल्लू तुमच्या मम्मी मावशी आल्यावर चांगला स्वयंपाक करते का आत्या आल्यावर? इकडे बघ, तुमच्या घरी मावशी आल्यावर स्वयंपाक चांगला होतो भजे बिजे का आत्या आल्यावर? मावशी. बाई इज्जतच घातली कार्ट्यानं. अख्या पाहुण्यात झालं का नाही घेण्या देण्याचं. लईच हुशार गडी आहे तू. पकवाजा होणार, नक्की होणार, लय खास. तुमचं गाव कोणतं? कोल्हेवाडी. हे तर कोल्हेवाडीचा माल आहे. अरे आता पुढचं विचारित नाही मला, परत जायचं आहे तिथं.
लय खास आहे. तुझं लग्न करायचं का नाही मोठेपणी पिलो? इकडे बघ, मोठा झाल्यावर करायचं का नाही? अरे हे बघ, ह्या आता इकडे हे बघ, हे पकवाज वादक आहे का नाही, एवढं मोठं झाल्यावर करावं लागेल का नाही? हो का नाही? पण नाही कळलं. इकडे बघ, जाऊ दे, तुला लग्न कळलं नाही ना? बायको कळली ना? नाही कळलीच नाही. हो हा, नवरा नवरी कळतात ना? नाही कळत. बरं इकडे बघ, तुला गोरी बायको करायची का काळी? कळतच नाही तर कशाला डोकं लावायचे? हा लय खास. आता शेवट विचारतो बस, तुला पक्वाज व्हायचं का नाही? हा, मग ह्या बाबाचा नंबर घेऊन जा. हा, पाया पडा, जा जा. लईच खास आहे. अहो ते एवढं लेकरू आहे, कमाल आहे. जा जा बाळा. इथं बोलणं सुद्धा सगळ्यात भाग्याचं, त्याच्यासाठी टाळ्या वाजव. विठाला विठाला त्याला लोड आला. असू दे जो बसू द्या त्याच्या डोक्याच्या बाहेर गेलं ती. विठाला आता ते काही नाही, त्याचं शूटिंग झालंय. आता त्याला पुन्हा मोबाईल मध्ये दाखवीत जा. पण त्याला असा ताप झालाय, मम्मी म्हणलंय पण पप्पा फटकी त्यांना. आणि असू दे काही नाही. त्याला उत्तर आहे का? जीवनामध्ये असे पण मुलं पाहिजेत महाराज. असा जे मुलगा आहे का नाही, असं टॅलेंट पाहिजे. कमी वय जगलं पाहिजे, पण काम ज्ञानोबाने कमी वय जगले, 22 वर्ष वय, पण अख्ख्या आळंदीमध्ये कुणाचं जय जयकार आहे? तुकोबारा 42 वर्षे, कुणाचं? अख्खी देऊ त्यांची. शिर्डीमध्ये साईबाबा कमी दिवस, पण शिर्डी आपण डायरेक्ट म्हणू शिर्डी कुणाची? आणि बारामती आणि कोपरगाव. इथं लय प्रॉब्लेम होतं. इथं जरा डबल नाव घ्यायला लागत. विठाला आपण सगळ्यांनी इथून पुढे सावध भूमिका घेणं. त्याला गोड अभंग आहे, सावध झालो हरीचे आलो जागरणा, जेथे वैष्णवाचे भार, जे जे कार गरज तशी पळून या गेली झोप होते पाप. महाराज या देशामध्ये सुद्धा, या भारतामध्ये सुद्धा पक्ष्यांना सुद्धा आज आनंद वाटत असेल की आमच्या मालकाच्या ह्या वस्तीवर आम्ही येऊन घास खायचो. त्या मालकाची आज वस्ती तयार झाली. पक्षी सुद्धा झाडावर बसून सुंदर गाणं म्हणत. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा, भारत देश मेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश है मेरा। आशीर्वाद असतो महाराज. सगळे पक्षी प्राणी ज्या आनंदाने इथं राहत असतील त्यांना सुद्धा वाटतं का नाही? तुम्हाला माहिती आहे, पक्ष्याला पण ज्ञान आहे. 2-2, 3-3 मजली खोपे असतात पक्ष्याचे. माझ्याकडे अजून फोटो आहेत. 1 मजली नाही, 2 मजली, 3 मजली पक्ष्याचा खोपा आहे. हो, जिथं साप येऊन पिल्लं खातो त्याच्यासाठी त्याला अडचण म्हणून विहिरीत सुटलेली असतात बघा. आणि विहिरीत असून सुद्धा तो जर साप विहिरीतून चढायचा प्रयत्न करतो ना, त्याच्यात
तर त्यावेळेस तो पाण्यात पडतो. पण त्याला इतकं ज्ञान कुणाकडे होतं? पक्ष्यांकडे. आओ, आणि आपल्या भारतामध्ये ते पद्धत आहे. दुसऱ्या देशामध्ये हे असलं काही नाही. वस्तीवर राहता येत नाही, सिक्युरिटी नाही, स्वतःकडे कुठल्याच प्रकारचा आनंद घेण्यासारखं नाही. हे इकडे आहे फक्त भारताच्या भूमीमध्येच का, आणि त्याच्यात महाराष्ट्रात मराठी भाषा. इथं जो आनंद आहे स्वर्गात पण नाही. इथं सुख आहे स्वर्गात नाही का. आता पाकिस्तानासारख्या देशात येऊन काय उपयोग आहे त्याला? अफगाणिस्तानात काय उपयोग आहे? इस्रायलमध्ये आजही युद्ध चालू, काय उपयोग आहे? त्याच्यापेक्षा इथं आलात, वाघा बॉर्डरला गेल्यावर कळतं कुठं राहावं आणि कुठं नाही. तिथं जी मिलिटरी आहे, तिथं जी लोक आहेत, ती कशी जगतात, किती आनंद घेतात ते. हर करम अपना करेंगे, हर करम अपना करेंगे, हे वतन तेरे मिलिटरीवाल्याचं मिलिटरी कर्म करतं, शेतकऱ्याचं शेतकरी कर्म करतं. प्रत्येकाचं वेगळं कर्म आहे. पण प्रयत्न मला वाटतं, खरं सांगा बरं, जर आता आपण बघत असतो कधी कधी कष्टानंच. आता ह्या मुली ज्यावेळेस आल्या त्यावेळेस काही सगळं होतं का? भाऊंचं लग्न झालं त्यावेळेस हे सगळी प्रगती आहे. पण आता आणि कष्टानं होतं हे सगळं. आता तुम्ही सगळेजण आपण म्हणतो असं झालं बाबा पाहुण्याच्या घरी, तसं झालं. ते कष्ट आणि ते जिद्द आज आम्ही बघितलं, आपण बघितल्यावर आपल्याला असं वाटत सुद्धा नाही की या घरात शेतकरी माणसं आहे. नाही वाटत का? असं वाटतं की बघ कोणतरी नोकरदार आहे की नाही. मग हे सगळं होण्यासाठी सुद्धा त्यांचं कष्ट किती आहे. ते सकाळपासून काय करतात, त्यांना आहे का पाहुणे रावळे कळतं नाही. इकडे गेले तिकडे गेले, बसले 10-10 दिवस तिकडे. आज थोडंच आहे त्याला निश्चयाचे बळ. आणि तुका म्हणे त्याचे निश्चय लय महत्वाचा, माझं सातत्य महत्वाचं आहे, ते निर्णय महत्वाचा आहे. ज्याला निर्णय कळला, अहो छत्रपतींच्या काळात छत्रपतींनी जी केलं ते दुसऱ्या कोणत्याच राजाला कोणत्याच नाही. आता आपल्या नगरचं नाव आहे अहिल्यानगर. जी आदिशक्ती अहिल्यादेवी होळकर जन्माला आल्या त्या गरीब कुटुंबातून आल्या, म्हणून गेल्यानंतर सुद्धा जिल्ह्याला कुणाचं नाव लावलं? आपलं आहे का? इथं छत्रपती संभाजीनगर नाव लावलं जातं का? ज्याचं नाव पहिलं होतं त्याचं नाव काढायला लागलं, त्याचं कारण त्या नावात सुद्धा दोष आहे. हो, आता घरावर नाव काही काही असतात बघा, शांती भुवन. आज सगळा गोंधळ असतो. एके बाईचं नाव शांताबाई होतं, डोक्याला केसच नव्हतं ते. काही लोक असे करतात. त्याच्यापेक्षा उत्तर आहे का, आपलं निश्चय महत्वाचं, आपलं कर्म महत्वाचं. ज्याचं कर्म चांगलंय त्याचं फळ चांगलंय त्याला. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो. आश्रित सुखासाठी आपला कोणी हो कोणी तीव्र, कोणी त्यागी जीवन आपले. दुःख जगी करणार ते करीचे जे काही, ओ ते करीचे जे काही, आत्मा भोगी कोण तर ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. लय गोड आहे. क्षणिक सुखासाठी आपल्या कोणी होतो नीतिभ्रष्ट, कोणी त्यागी जीवन आपले. दुःख जगी करण्या नष्ट, देह तरी जे जे काही, देह तरी जे जे काही,
आत्मभोगी तो नंतर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे. तुम्ही सगळेजण आहेत आता तुम्हाला हुशार माणसं सगळे. तुमच्याकडे मिरचीचं रोप आणतात ना तुम्ही. मग मिरची तिखट रोप तिखट असते का मिरची तुम्ही खाऊन बघितलं का नाही. मी त्या दिवशी पानं खाऊन बघितले. पान तिखट असतं का नाही. आवाज वाढव थोडा. पान तिखट नाही आणि मिरची नसन तिखट हो. मी चावून बघितलं पानात नाही तिखटपणा. बरेच पानं बिगड तिखटाचे तो पानाला तिखट नाही. पान अजिबात तिखट नाही. तुम्ही काही म्हणा तुम्ही वाटलं तर आता पा. आता इथे मिरचीचं रोप असेल पानाला कसलाच तिखटपणा नाही. उलट कडवटपणा असेल पण तिखटपणा नाही. पण मिरची आपल्याकडे एक मन आहे बघा. पाना मागून काना मागून आली आणि मिरच्या केव्हा आल्या. अगोदर आल्यात का नंतर. आणि आधी काय आलं. आणि पान तिखट आणि मिरच्या. आणि खरा त्रास कुणाचा आहे नाही कळलं. हे म्हणते आणि तू फक्त बाहेर निघा. आता तुम्ही बघा त्याला नियम होता पहिल्या काळात म्हणायचे पाना मागून आली तिखट झाली. त्याचा अपभ्रंश केलाय काना मागून आली असं बाया म्हणते ना. आणि काही तर म्हणते हे सगळं मा आहे कुणाचंच नाही महाराज. हे कुणाचं आहे. हे कुणाचं धन कुबेराचे ते मनुष्याचे. राजा रावणाचा भाऊ आहे कुबेर. कोणाचा भाऊ आहे. रावणाचा भाऊ कुबेर आहे. तो पहिला आहे. सक्का भाऊ आहे ती बी. असं काय असं आणलं नाही. सक्का म्हणजे बाप एक आया दोन. पण ती आई अशी मागची आलेली ती रावणाची आई ही तिनं रावणाच्या वडिलाला फसवलेलं आहे. आली तर आली गप सुद्धा राहिली नाही. असे पोरं जन्माला घातले. एक बापाच्या वृत्तीचं एक तिच्या वृत्तीचं. आणि एक तर लय खास होतं कुंभकर्ण. त्याला झालं इंद्र प्रसन्न आपलं ते ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेव प्रसन्न झालं ते म्हणले मला काय करा इंद्र आसन द्या. काय द्या काय द्या. आता ध्यानात घ्या बरं का. इंद्र आसन द्या मला. काय द्या इंद्र आसन. त्याला म्हणायचंय. पण हे बाकीचे देवालाही क्वालिटी बाज होते. इंद्र गेला काय काय नाही. विष्णूला म्हणला अवघड झाला आता आपली तर गादीत जायची ना. ते म्हणले काय काळजी करू नका. त्या सरस्वतीला सांगितलं ह्याच्या जिभेवर जाऊन बस आणि जरा जीभ जाड कर. इंद्र आसन म्हणायचं त्याला सोडून त्यानं आणि ती निद्रा आसन म्हणलं. त्यानं दिलं तथास्तु. ती जवळजवळ किती महिने झोपायला होतं त्याला 12 महिने सांगितलं होतं. पण पुन्हा त्यानं विनंती केली रावणानं की मा भाऊ आहे काहीतरी करा म्हणून त्याला एक दिवस फक्त जागा राहायचं केलं. हे इंद्रासन नाही काय त्याला पुरावा आहे. म्हणजे इथून पुढं एक बापाच्या वृत्तीचं एक झोपतच होतं आणि एक आईच्या वृत्तीचं. आणि आईच्या वृत्तीचं भामटं निघलं. म्हणून कधी पोरा आईनं सांगत हो लय पोराला बापाच्या चाड्या सांगत जायचं नाही. तो हा बापा असा तो हा बापा असा मी म्हणून राहिले. ते पोरग ओलठे मेंदूचं जर असलं ते म्हणाय बसलं तू उलतली असती तर बापान दुसरी आणली असती. ही शिर्डी बशीच नाही का ते वॉटर पार्क आहे ना. आम्ही गेलतो त्यावेळेस ती बाप पोर ती नाही का. आणि ते पोरग बापाला काय म्हणायचं पप्पा मी येऊ का पुढं. पप्पा मी येऊ का पुढं. ते म्हणायचं तू नको रे मी जातो जरा पुढं. त्याची आई म्हणायची पप्या तू नको जाऊ तुझ्या बापाला जाऊ दे. तो म्हणला मला नको म्हणतीन त्यांना का जा म्हणते. म्हणली त्यांचा विमा काढलाय रे. विम्यावर टपलेला माल आहे सगळा. कुणाचं कुणाला प्रेम आहे नाही असं काही सांगता येत नाही. पण सहज आहे का रावणाला जे जमलं ते कुंभकर्णाला नाही जमलं. आणि जे सगळ्यात बिभीषणाला जमलं. बिभीषण गडी क्वालिटीज बाज. हो बिभीषण आल्या आल्या रामाकडे आला आणि रामानं टिळाच लावला. म्हणले अख्खी लंका तुला. लंकेश नाव पडलं त्याचं. काय नाव पडलं. गडी हुशारच होता. थांबला तवर थांबला. सहन केलं तवर केलं. आणि एकदा फुटला मुख्यमंत्रीच झालं. फुटल्यावर मुख्यमंत्री व्हावा नाही तर मग काला मरायला असं होता. काय माणसं म्हणते बाबा आमच्या गावात मग एक सांगा भावाभावानं आयुष्यभर एकत्र राहावा हा इच्छा आहे. भाऊ भाऊ एकत्र राहिले पाहिजे ही इच्छा आहे. आणि एकत्र राहिले पाहिजे एकत्र कष्टही केले पाहिजे. नाही तर एकानं वाढायचं आणि एकानं बरं वाटोळच करायचं असं नसावं. एका मनाचे एका दिलाचे असावा आणि प्रगतीचे असावा. त्याला पुरावा आहे. किती निश्चय असावा किती फुटीरपणा झाला
तर दोघा भावात अंतर पडला नाही ती शंभूराजे आणि राजारामराजे. विठ्ठल विठ्ठल तुकाराम मला सुंदर बोलतात. आपुली आहे हिता पण कसे पोरं पाहिजेत अभंगाचं दुसरं जर गीता भागवत कुळी कन्यापुत्र कुळी कन्यापुत्र होती जैसा रखुमाई विठोबा रखुमाई. चला चला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हर हर विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा जय जय
कुळी कन्यापुत्र होते जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा गीता भागवत करीते सर्वना अखंड चिंतन विठोबाचे तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. यातलं सुंदर उदाहरण आहे. मुलं सात्विक असावेत, कर्तव्यशील असावेत, नुसते धार्मिकच असावेत नाहीत, कष्ट करणारे असावेत, वेगळ्या प्रकारचं जीवन जगणारे असावेत, प्रत्येक मुलगा निर्व्यसनी असावा. आणि सगळ्यात महत्वाची श्रीमंती कोणती? बापाचा स्वाभिमान, भावाचा स्वाभिमान महत्वाचा. एक जिवंत घटना सांगतो. विठ्ठल विठ्ठल महाराज कोरोनाच्या काळामध्ये ज्याला बेड मिळालं ते गेलं, आणि ज्याला बेड मिळालं नाही ते वाचलं. ज्याला खाटं मिळाले, ज्याला सगळं मिळालं ते गेले, आणि ज्यांना काहीच मिळालं नाही, मळ्यात राहिले ते वाचले. असा प्रसंग आहे महाराज. 200-300 कोटी रुपयाचा कारखाना स्वतःचा, सगळी प्रगती. एका भावाकडे इतकं प्रगती बघायचं काम नाही. सख्खे 2 भाऊ, प्रगती भरपूर झाली, चांगलं. एकाला 2-3 मुलं, एकाला एकच मुलगा, प्रगती चांगली. पण चुकून स्वार्थी स्वभाव झाला की सगळं वाटलं होत असतं महाराज. आणि त्याच काळामध्ये असं मनात पाप आलं की कारखाना द्यायचा नाही, इस्टेट 400 एकर जमीन नाही द्यायची, कारखाना नाही द्यायचा. सख्या भावाला घरातून बाजूला काढलं आणि अख्ख्या प्रॉपर्टीचा मालक एकटाच गडी झाला. नावची असल्यामुळे काही करता नाही आलं. कोर्टात भांडण सुरू झालं. 7-8 वर्षे गेलं पण निकाल लागत नव्हता. पैसा असल्यामुळे पुढे जायचं, पैसा असल्यामुळे पुढे जायचं. पण कोरोना आला, आणि कोरोना आल्यावर जे घडलं ते लय महत्वाचं आहे. कोरोना आला आणि ज्यानं एवढं लुटलं त्यालाच कोरोना झाला. आणि असा कोरोना झाला की त्याचा 17-18 स्कोर वाढत गेला. खाटावर गेल्यावर सगळे लोक म्हणायचे जगत नाही, अमकं झालं तमकं झालं. पण याचाच एक पुतणे होता, इतका गोड होता की त्यानं 100 माणसं चांगले केले होते. तो डॉक्टर होता. तो म्हणायचा काका मी देतोय, तू काढा, तुम्ही घ्या, तुम्ही बरं व्हाल. बाकीचे त्याचे मित्र होते ते म्हणायचे कुणाचंही खाई पण त्याचं नको खाऊ. एके दिवशी त्याला सहन नाही झालं, त्यानं ते औषधाचं बनवलं, निघून दिलं. खा काका, तुमचं बरं होईल. त्या काकाच्या पत्नीनं, त्याच्या चुलतीनं ते मुरीत ओतून दिलं, पण त्याला दिलं. 400 एकरचा मालक आणि 300 कोटी प्रॉपर्टीचा कारखाना असलेला मालक एकाएकी मरून गेला, आणि ते चुलती मरून गेली. अख्खी प्रॉपर्टी आता कोणाला झाली? कधी नशिबातलं जात नसतं महाराज. कष्ट आणि जिद्द असलं की आपाप मिळत असतं. म्हणून कधी सुद्धा कुणाच्या धनावर, कुणाच्या इस्टेटीवर, कुणाच्या कशावरही लक्ष ठेवायचं नाही. आता मागून माझ्या गाडी गेली ती पुढं मागाशी, तिच्या मागं नाव टाकलं होतं. आता कसं वाटतंय? आता काय वाटायचं? ते जवळ कशी आली त्याची गाडी पंक्चर झाली. मला आता कसं वाटतंय? तुमचा रस्ता लय खास आहे होतो. इकडे पोहेगावला यायचं म्हणलं की लय ताप आहे. तेवढा 2-4 रांजणगावच्या पुढे तितकाच रस्ता खराब आहे. आणि काय होतं, प्रगती झाल्यावर माणसाला काय वाटतं काय माहीत नाही. म्हणून महिलांना विनंती करतो, इथं बघून गेल्यावर इथून समाधान राहा. आता इथं खुल्या परिवारात काय यायचं माहिती आहे का? इथं आल्यावर असं राहिलं पाहिजे, गाया अशा सांभाळल्या पाहिजे, शेती अशी केली पाहिजे, काम असं केलं पाहिजे, एकत्रपणा असा पाहिजे. ह्या परिवारात येऊन हे आदर्श घ्यायचं आणि घरी जायचं. दुसऱ्या वर्षी बंगला. इथं आल्यावर काय शिकायला मिळते याला किंमत. बाहेर गेल्यावर काहीतरी शिकलंच पाहिजे. अरे हे आमची भजनी मंडळी सगळे, दादा खोळे दादा इकडले, आपले कोल्हे दादा आहे, या पोपट मामा, हे आमचे सगळे वारकरी, तुमच्या गावचे वारकरी भजनी मंडळीत. हे निश्चय असल्याशिवाय इथं उभा राहता येतं का? मग तुम्ही सगळ्यांनी इथून पुढे निश्चय करायचं की मी का आणि कशासाठी आलो. म्हणून एकदा फुलातला सुगंध जाणार आहे, तसं याच्यातला रस जाणार आहे, याच्यातला सुद्धा रस जाणार आहे. म्हणून कधीतरी एकदा ह्या काळामध्ये 1 ते 20 लहानपण आहे, 20 ते 40 मोठेपणात तेवढं सगळं केलं पाहिजे. पुढच्या काळात ही प्रगती करण्यासाठी जीवन आहे तुमचं. आणि हे जर कळत असेल तुम्ही तर तुमच्या जीवनामध्ये आनंद घेता येतो. तुकोबारायाचं जीवनामध्ये शेवटच्या काळामध्ये तुकोबाराय काय म्हणतात? तुका म्हणे माझं, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, तुका म्हणे
सारख्या ठिकाणी येऊन मला वाटतं मालेगावला येऊन बरेच वर्ष झालं असेल त्यांना. किती वर्ष झालं साधारण? 89. 35 वर्षापूर्वी इथं आले. इथं येऊन ह्या सगळ्या परिवारामध्ये मला वाटतं मळेगावमध्ये बरेच इकडले वरचे माणसं इकडे आलेले आहेत ना. आणि सगळेजण एक जीवानं एक संघ राहून सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने आपापली प्रगती केली. मळ्यामध्ये प्रत्येकाला वेगवेगळं पण निर्माण झालं. पण 35 वर्षामध्ये महाराज काहीचं आयुष्य जातं. आयुष्य साधं एक पत्तर सुद्धा नवं टाकता येत नाही. आयुष्य जात. एक ईट थापून एक ईट लावता येत नाही असं आयुष्य जातं. कधी कधी एखादी मोटरसायकल सुद्धा दारात नसते. एखादा ट्रॅक्टर घेता येत नाही. आणि काहीच तर असं आहे बांधलेले साधे घर आहेत पण वास्तुशांती सुद्धा करत नाहीत माणसं. बिगर वास्तुशांतीचं आयुष्यभर दारात जेवतात पण मध्ये जाता येत नाही. मी असे बरेच माणसं अजून पाहतो बाहेर का मन जेवतात. वास्तुशांती राहिली हो आता कवा करतोस तू. इथं कमी दिवसामध्ये वास्तुशांती पूर्ण केली. कष्ट करून सगळ्या गोष्टी कमी वेळामध्ये एवढं सगळं करत असताना ह्या सगळ्या परिवाराचं वेगळं कौतुक आहे. आता ते त्यांची स्तुती इथं उभं राहून करायची कारण याच्यात काय एवढं म्हणजे त्यांना स्तुती करावी त्याचं ते कार्य तसं आहे. आता ही जमीन मला वाटतं खरेदी घेतलेली ना. ही आत्ता घेतली होती पाठीमागं. आणि त्या काळामध्ये खरेदी घेऊन घरं बांधून ह्या सगळ्या गोष्टी करायला सुद्धा पाठबळ लागतं, प्रयत्न लागतो. आणि प्रत्येक माणूस तत्पर पाहिजे. नाही तर एकानं कमवायचं आणि 60 जणांना खायचं मिळ लागन. एकानं कमवून 60 जण बसून खाणारे असल्यावर प्रगती होत नाही. सगळेजण सपोर्ट करायला पाहिजे. आईनं वडिलांनी सगळ्यांनी मिळून जसं सासू सासऱ्यांच्या विषयी जिव्हाळा पाहिजे, प्रेम पाहिजे, भावना चांगली पाहिजे. नाही तर आज जवळजवळ 99% सुना आहेत, 99% सुना आहेत. नाही सासूचा संबंध नाही. एक बाई तर त्या दिवशी म्हणते होती आमचा पप्याचा बाप आहे ना माझ्याशिवाय नाही. मी जर घरी नसली तर ती खातच नाहीत. आता काय तू होती तेव्हा का पहिलं. एक तर त्या दिवशी म्हणते होती त्यांची तब्येत सुद्धा मायामुळेच आहे. आता हे खरं आहे. ते दुसरी बाई म्हणली तुझ्यामुळेच असन. बरोबर आहे. नाही त्यांना घासभर का होईना पण मी जास्तच खाऊ घालते रोज. आता हे खरं असन. अरे तू यायच्या अगोदर तो का खेकडं खात होता. अरे ते तू आता आली त्याचे हाडं बळकट कुणी केले. आईनं केले. पण बाप महत्वाचा आहे महाराज. एक सुंदर गाणं आहे बघा वाबळे महाराजांचं इथे. जगी ऐसा बाप वावा हे जगी ऐसा बाप वावा से मोती सदावा जासा से मोती सदावा
जैसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीस जावा, म्हणजे आनंद घ्यावा. खरं स्वर्ग सुख सांगा तुम्हाला कुठे स्वर्गवर आहे आपण बघितलं नाही, बघायला मिळणार काय माहिती. बरं मी काही अजून पाहिलं नाही, मी गेल्यावर तुम्हाला फोन करीन, पण आता मीच खाली येणार नाही पुन्हा. आणि एक नक्कीच आहे, स्वर्ग याचा अर्थ घर सुंदर असावं, घरातले माणसं पवित्र असावेत, त्याला म्हणावं स्वर्ग. तुका म्हणे मुक्ती परिली नोवरी, आता दिवस चारी खेळीमिळी, आता आणि चिंतीने, नाही का. आणि मग खरा अट्टास कसा, मनातलं स्वप्नातलं घर, नाही का, स्वप्नातलंच घर आहे. लोकांचं घर बघून लोकांचा विचार, आपण कधी मनात चांगले विचार करायचे. विहीर बघितली ना, मनात निश्चय करायचा, हा अशी बघन, अशी खांदीन. एखाद्यानं खरेदी घेतली ना, वा वा प्रयत्न करीन. सुंदर एखादं घर बघितलं का, असं थोडा का होईना मनात विचार करायलाच पाहिजे. आणि चांगला विचार तुम्हाला त्याच दिशेने नेतो, आणि वाईट विचार त्याच दिशेने नेतो. तुम्हाला माहिती आहे का, नदीचं पाणी पवित्र आहे. नदी कधी कुणाला काही करत, पाणी आहे तर देते, ती काही म्हटली नाही कुणाला. पाणी आहे तर तुम्ही साप येऊ, वाघ येऊ, नाही तर कुणी येऊ, प्या. तुम्हाला शेतीला वापरा नाही तर कशाला वापरा, पण तिचं काम आहे तुम्हाला ते काम करणं. तसं हे नियतीचं काम आहे. तुम्ही त्या काळामध्ये आलात, त्या काळात ते काम केलं पाहिजे. जर ते काम तुम्ही चुकून केलं नाही तर पुन्हा तुम्हाला खंती धरा, होणे गाढव, पुन्हा काय उपयोग आहे. तुमच्या वयानुसारच त्या गोष्टी केल्या पाहिजे. पण ह्या काळामध्ये जी गोष्टी गरजेच्या आहेत ती या खुळे परिवारामध्ये केल्या. दोन्ही कुटुंबामध्ये तिकडे राहणारे इकडे राहणारे असून एकत्र मन, एकत्र विचार, प्रयत्न चांगला. आणि या सगळ्या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यात महत्त्वाचं जर काय असेल आजचा आनंदाचा सोहळा, तर तो कोणता आहे? आजचा आनंदाचा सोहळा आहे. असा सोहळा जीवनात होतो नाही होतो, एवढा मोठा कोण करतं नाही करतं. यांच्या घरात 2 सोहळे झाले, तिकडेही केलं आणि इथंही केलं, मध्ये आजीचं पण केलं. आणि त्या पोराच्या मनात मला तर असं मोकळेपणा वाटत, काय डोकं असं मोकळे म्हणून बोल, याच्यासाठी केला होता, याच्यासाठी केला होता, याच्यासाठी केला होता, याच्यासाठी केला होता. शेवटचा गोडवा आपण म्हणतो. कोणता गोड? आता बघा तुम्ही इथं आल्यावर दुसऱ्या तिसऱ्या पिढीत जर घर बांधलं असतं तर माणसं म्हणले असते आमच्या 3 पिढ्या आहेत, आहे का नाही. आले 35 वर्षापूर्वी डोळ्या देखतच घरदार, इस्टेट, माणसं, मुलं, नातू पंतू सगळं डोळ्यानं बघायला मिळणं हा जीवनातला आनंदाचा सोहळा. आपल्या नंतर काय होईल याच्यापेक्षा आपल्या देखत काय झालं याला किंमत, आपल्या देखत काय झालं याला किंमत आहे. आपण कशासाठी आलो होतो, ज्याच्यासाठी आलो ते बघायला मिळालं, ती खरा आनंद आहे. पण भाऊकडे ज्यावेळेस लोक सगळे येतात ना गप्पा मारताना, भाऊकडे बोलताना मग माणसं, आता जरा भाऊचं बोलणं एकदम खास झालं, आता तर काय टवटवीतपणा सहज ऐकायला येतं. मी त्या दिवशी बसलो ना, मला वाटायला लागलं मला पहिल्यापासून ध्यानात आहे ना भाऊला ऐकाय कमी येतं, पण असं मोकळ्या मनानं गप्पा मारायला मी म्हणलं भाऊला तर काय प्रॉब्लेमच राहिला नाही, कुठले काय असं बोलायचंच राहिलं. आणि हे जी ताकद आहे, हे ताकद नाशिकला गेल्यावर मला वाटतं लय पैसे गेले असतील, इतके 2.5-3 लाख रुपये गेले महाराज. कोण करतं का? आमच्याकडे काय माणसं म्हणते असं ना माहिती आहे का, हा आता काय व्हायचंय म्हाताऱ्याचं, आता काय होणार आहे. आणि जरी सुना लेख करायले तर म्हातारी काय म्हणते, आता डंगराला बळ आलं. डंगराला काय आलं? आईचा एक शब्द सुद्धा भाऊंच्या बाबतीत चुकीचा नसतो, कसल्याच प्रकारचा नाही. आणि म्हणून मी बघितलेल्या सगळ्या गोष्टी पाहिल्या आणि हे सगळं आनंदाचा सोहळा आज बघायला मिळाला. मी तर म्हणेन आता पुढं एकदा मोठा एक उत्सव करायचा शेवटला, कधी माहिती आहे का, पुढं अजून 7-10 वर्षे, 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर आम्ही जर राहिलो बिलो तर भाऊचा आणि आईचा आपण वाढदिवस इथं करू पुन्हा. म्हणजे आहे का नाही, इथं करू का, तिकडले इथं येतील त्यावेळेस वेगळंच काहीतरी असं, नाही का नाही. आणि हे जिवंतपणे करत जावं. आम्ही सुद्धा आमच्या आई वडिलांचा वाढदिवस ठेवला यावर्षी, सगळे येणार आहे.
इंदुरीकरांचं कीर्तन मिळाले 17-6ला कार्यक्रम ठेवायचा 1,00,000-2,00,000 रुपये जातात पण काय होतं मायबाप गेल्यावर परत मिळत नाहीत महाराज सगळं मिळल पण काय मिळत नाहीत पण त्यांच्या डोळे देखत एवढं केल्यावर काय करायचं ते पांडुरंगाकडं काही लोक उठलं पांडुरंगाकडे जाय रखुमाईकडे जाय अरे कुठं गेलं तरी सकळ तीर्थाची अंजी आहे का आता तुम्ही सगळे नाते संबंध भाऊंच्या नात्यातले भाऊच्या नात्यातले याचा अर्थ तुम्ही माझ्याही नात्यात आलात कारण भाऊचे नाते म्हणजे आता मी जरी तुमच्या सख्या नात्यात नसला तरी दिसताना उठताना बसताना प्रेमाचं नातं तयार झालं का नाही आणि हे नातं लाईफ टाईम टिकणार आहे म्हणून या निमित्तानं आपण आगळा वेगळा म्हणून नाही तर आज एक वेगळा कार्यक्रम कोणता झाला तर ते असा झाला की बंगला बांधणं याच हीच नाही तर एकत्र विचाराचा बंगला संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञानदेवी रचिला ज्ञानदेव रचिला पाया पाया ज्ञानदेव रचिला पाया ज्ञानदेव रचिला पाया पाया ज्ञानदेव रचिला पाया संत कृपा झाली झाली संत कृपा झाली संत कृपा संत कृपा झाली इमारत फळा इमारत फळाली आली ज्ञानदेव रचिला पाया पाया ज्ञानदेव रचिला पाया नाही तर खरं सांगा सगळं मिळेल पण माणसं चांगले पाहिजेत बरं का काचाचा बंगला मिळेल पण दगड मारणाराचा शेजार काय तुझी लीला तू दाविली मला काय तुझी लीला तू दाविली मला नुसतं दाखवाया दिलं मला सारं नुसतं दाखवाया दिलं मला सारं देला देशील दुःखाचाच गड देला देशील दुःखाचाच गड दगड मारणारा नको गजदार देला देशील दुःखाचाच गड दगड मारणारा नको गजदार काय तुझी लीला तू दाविली मला काय तुझी लीला तू दाविली मला नुसतं दाखवाया दिलं मला सारं नुसतं दाखवाया दिलं मला सारं दैला देशील दुःखाचाच गड दैला देशील दुःखाचाच गड दगड मारणाराचा नको रे शेजार दैला देशील दुःखाचाच गड दगड मारणाराचा नको ग शेजार अविनाश कोणतंही गाणं म्हणतंय ते काय प्रॉब्लेमच नाही ते लय खास काम आहे त्याला आणि खरं सांगा विशेष आहे इथं सांगायला हरकत नाही अविनाश माझ्यासोबत होता आज अविनाश ते कलर्स मराठीवर गातोय कलर्स मराठीवर गातो सुंदर गातोय आणि एकदम टॉप संगमनेरचं टॉप नाव काढलं त्यानं उलटं खरंच सांगायला हरकत नाही मला बरेच गाणे सुद्धा त्याच्यामुळे येतात मला सुद्धा येते त्याच्यामुळं आणि महिलांना सगळ्याला विनंती करतो प्रसन्नता असावी मला सख्खी आत्या नाही बघा मला सख्खी आत्या नाही आहे पण मग मला सख्खी आत्या नसल्यामुळं मावस आत्या भरपूर आहेत चुलत आहेत पण मला एकच इथं मळे गावात आत्या आहे ते हे आत्या तुळशीवाली आणि ती लाईफ टाईम आत्या आणि ते मामामुळं आमचे सगळ्यात कारण सगळ्यात महत्त्वाचं का म्हणजे असं पाहिजे आता ते मामान पण तसंच आहेत आत्या पण तेच प्रकारचे आहे आणि म्हणून मग मळेगावला यायचं म्हणलं का लोक मला विचारते तुमची आत्या इकडं कसं काय अरे तुला कसं सांगावं सांगावं कसं भाऊला मी भाऊ भाऊ म्हणतो ना हे तुमचे चुलते आहेत का आता तुला काय सांगावं कसं चुलत्याला भाऊ म्हणणं एवढंच असतं का तुमचे सख्खे मामा आता काय नाही रे बाबा तसं नाही तर हे प्रेमाचे नाते जोडलेले आहेत ह्या नात्याला आता ते आमची ताई बघा तिकडून कन्नडहून आले आमच्या दिंडीत आल्या होत्या भाऊंनी गप्पा मारल्या एवढं सगळं आणि मी फोन केला म्हणजे त्यांना ते पाहुणे आलेले आणि त्यांना जायचं होतं कन्नडला दिंडीची गाडी उतरली तेवढ्या रात्रीचं फोन केला भाऊला अरे ते कन्नडचे पाहुणे आलेत घरी जायचं नको म्हणालेत
स्टँडवरच उतरलेत. हे बाबा गेला, अरे आमचं काम लय अवघड, बसा गाडीत, नेलं घरी. आता त्या घरी गेल्यावर काय आनंदाचा सोहळा, जाऊच दिलं नाही सकाळपर्यंत. आणि ती किंमत आता त्यांना कन्नडला कोणी असू नाही तर नसो, आंदनेरला हे सगळं नातं तयार झालं. हे जोडलं पाहिजे. छत्रपतींनी त्या काळात हे जोडल्यामुळं छत्रपतींचे 8 लग्न झाले. किती लग्न झाले ते? 7 पत्नी जिवंत होत्या. आपल्याला एक मिळत नाही सून, इकत आणावं लागते. ती बी 2 लाख देऊन आणायची, 4 लाख घेऊन जाते. आणि काहीच 35 झाले, 45 झाले, आता वयात राहिले नाही, वयात सुद्धा राहिले नाही, झालं निघून आता जायचं. आता लग्न, आता माझ्या पोरग शाळात होतं ती, मी म्हणलं अरे तुझं लग्न झालं काय? ते म्हणला नाही झालं अजून. मी म्हणलं तू आजा कवा होची? आता ते माझ्यासोबत कॉलेजला होतं, 42चं आहे, आता कवा होईन तो आजा? होणारच नाही ना. म्हणून इथं पटपट लग्न झालेले करायचे. नातू आहेत, परिवार आहे, सगळं हसत खेळत परिवार आहे. सगळ्यात नातू टवटवीत आहेत. रामचंही बरं आहे, विकासचं लय खास आहे. विकासचं आणि ते बाळाचं जरा शांत आहे हो, तेच जरा ते अजून काही लय बघितलं नाही, पण ह्या दोघांची क्वालिटीज माल आहे. एकदम कडक काम आहे आणि सगळेच चांगले. आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक लय गोड आहे. पावणे म्हणतील महाराज खडके महाराजाचं कीर्तन कशाला? खडके महाराज एक लय गोड आहे का? अहो कुठला तरी महाराज आणून त्याला 5-50 हजार देऊन त्याला काय माहीत असतं का? ती कोणी येतं इथं राहतं, आलं 1-2 तासात आपलं बोललं गेलं निघून. ज्याला कुळ आणि घर आणि माणसं घरातले माहीत असतील त्या माणसानीच आलं पाहिजे, त्याच माणसाला जवळाजवळ कळतं. आता आपलं उलट झालंय, आपल्या इथं मरून गेलेल्या माणसाला काय खाऊ वाटतंय ते 10व्याला करतात. ते मेलंय आणि त्याच्या 10व्याला त्याला आवडतंय ती केलं, मग का कावळा येईन का? त्याच्यापेक्षा आपण या निमित्तानं सगळ्याला विनंती करतो, आनंदाचा सोहळा पार पडला. या सगळ्या सोहळ्यामध्ये बहिणाबाईचा अभंग आहे, तुका झालाशे कळस भजन करा सावकाश. या निमित्तानं सगळ्यांनी प्रसन्नता म्हणून सगळ्यांनी अन्नदान भरपूर चांगलं आहे. उलट इतकं गोड आहे की सगळ्यांनी पोटभर अन्नदान खाऊन आणि दुपारी सगळ्यांनी प्रवासाला निघावं अशी सगळ्यांना प्रार्थना करतो. पुन्हा एकदा गळ्यात माळ घाला, कपाळाला गंध लावा, वारकरी जीवन जगा आणि आपल्या प्रयत्नातून आपलं जीवन प्रसन्न करण्याचा प्रयत्न आपण सगळ्यांनी करावं अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हरी ज्ञानेश्वर माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जी विठ्ठल बोलिले करवेडे वाकोडे उतर अवतारीला अधिकार व्यापुरा